नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गावरान कोंबडीच्या पिल्लांचं संगोपन उन्हाळ्यामध्ये कसं करावं, काय काळजी घ्यायची आहे, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे थोडक्यामध्ये. आता ही माझ्याकडे गावरान कोंबडीची पिल्लं आहेत. या पिल्लांचं वय आहे जवळपास 1.5 महिना. सध्या मे महिना चालू झाला आहे, म्हणजे यांचं जो जन्म आहे तो 15 मार्चच्या आसपासचा आहे. तर हे पूर्णपणे उन्हाळ्यात जन्मलेली पिल्लं आहेत आणि अजून 1 महिना उन्हाळा काही संपत नाही. तर या पिल्लांचं संगोपन आपण उन्हाळ्यात कसं करायचं आहे याबाबत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर त्यांना जे आपण सर्वप्रथम यांचं ब्रुडिंग करून घेतलेलं आहे पहिलं. आता ब्रुडिंगची काय यांना गरज नाही, कारण की पिल्लं पूर्णपणे आता ॲक्टिव्ह झालेले आहेत. सर्वप्रथम म्हणजे यांना आपण निवारा हवेशीर द्यायचा आहे. तर ही त्यांची जी एक 10x10ची रूम आहे, तर रूम तुम्हाला दाखवतो. 10x10ची आहे, चारी बाजूनं 10x10 आहे. तर समोरची जी बाजू आहे ही जाळी पूर्णपणे आपण प्रॉपर व्हेंटिलेशनसाठी केलेली आहे. तरी अशी उघडी ठेवलेली आहे जेणेकरून हवा आली पाहिजे. आणि त्याच्या समोरची ऑपोजिटची बाजू आहे, तर ही बाजू आता मी जिथं उभं राहिलो इथं, तर ही बाजू आहे. तर समोरासमोर हवा आत बाहेर गेली पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण हवेशीर त्यांना खोली द्यायची आहे. त्याचबरोबर जेवढी कॅपॅसिटी आहे, आता या खोलीमध्ये जवळपास 100 पिल्लंसुद्धा राहू शकतात. परंतु 100 पिल्लं याच्यामध्ये जर ठेवली तर पिल्लं स्ट्रेसमध्ये येतात, भांडण करतात. त्यामुळं काय होतं, जेवढा आपण त्यांना जागा देतो आहे त्याच्या निम्मीच पिल्लं ठेवा याच्यामध्ये. आता मी फक्त 25 पिल्लं याच्यामध्ये ठेवलेले आहेत. अजून एक माझ्या याच्यामध्ये 10 ते 15 पिल्लं किंवा 20 पिल्लापर्यंत माझी पिल्लं राहू शकली असती, परंतु 25 आहेत. त्याचबरोबर यांचा जो लिटर आहे जे आपण खाली अंतरतो किंवा टाकतो, तर ते लाकडाचा भुसा म्हणा किंवा साळी जी असते जी चुरमुऱ्याच्या भट्टीत मिळते, तर शक्यतो ती टाकून घ्यायची आहे. आणि दर 15 दिवसाला आपण B904 कार्सुलिन किंवा चुना, तर अशा पद्धतीने आपण याची फवारणी करून घ्यायची आहे. चुना असेल तर त्याची धुराळणी करून घ्यायची. त्याचबरोबर त्यांना जे पिण्याचं आपण जे पाणी देतो, तर ते अशा भांड्यामध्ये पाणी ठेवायचं. आता हे जे पाणी आहे याच्यामध्ये आपण विटॅमिन ई, त्याचबरोबर वायमिराल किंवा ब्रोटोन, तर अशा पद्धतीनं जे सप्लिमेंट आहेत ते पाण्यात टाकायचे. दर 2 दिवसाला 3 दिवसाला आपण टाकून द्यायचं. याच्यामध्ये आठवड्यातून 2दा जरी आपण टाकलं तरी चालते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्यातून जे त्यांना बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार आहे, तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, शक्यतो आपण पाणी जे ते घेतो तर त्या पाण्यामध्ये वॉटर सॅनिटायझर कोणत्याही कंपनीचं असलं तरी चालेल, मी काही स्पेशल कंपनीचं नाव नाही घेणार इथं. तर तुम्ही जे तुमच्याकडे उपलब्ध आहे तर ते वॉटर सॅनिटायझर आपण याच्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून यांना पाण्यामधून जे होणारे जे आजार आहेत तर ते होणार नाही. तर यांचं जे वॅक्सिन आहे ते उन्हाळ्यामध्ये जर आपण वॅक्सिन करणार असाल तर वॅक्सिन शक्यतो आपण सकाळी 9च्या अगोदर करायचं आहे किंवा संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर 6च्या पुढं 7च्या पुढं केलं तरी चालेल. त्याचबरोबर त्यांना जे फीड द्यायचं आहे तर ते प्रॉपर फीड द्यायचं आहे. इथं किचकिच किंवा दलदल असं काय होईल, पाणी वगैरे सांडेल अशा पद्धतीनं कोणतंही नियोजन करायचं नाही. प्रॉपर भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण इथं फीड बघू शकता, तर 12 ॲग्रोचं आपण इथं फीड दिलेलं आहे. तर हवेशीर आणि कोरडी अशी त्यांना जागा द्यायची आहे. तसं बाकी वेगळं काय करायची गरज नाही. पिल्लं आपण बघू शकता एकदम ॲक्टिव्ह पिल्लं आहेत. तर अशा पद्धतीनं आपण उन्हाळ्यामध्ये यांचं नियोजन करू शकतो. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटलं की बाबा हवेशीर जागा आहे परंतु टेम्परेचर वाढतं आहे, तर तुम्ही फॉगर सिस्टीमसुद्धा लावू शकता. 2-2 तासाला तुम्ही फॉगर लावून थोडं याच्यामध्ये थंडावा करू शकता. आता माझी जी ही रूम आहे इथं पूर्ण हवेशीर असल्यामुळं वरती बघू शकता हे पत्र्याचं सीट आहे, तरीसुद्धा इथं एवढं गरम होत नाही, कारण की हवा खेळती राहते. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक रूममध्ये असे लाईटचे कनेक्शन करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जर तुम्हाला इथं कूलर वगैरे बसवू वाटला किंवा फॅन बसवायची वेळ आली किंवा हीटर ब्रुडिंगच्या वेळेस जर आपल्याला हीटर बसवायची वेळ आली तर आपल्याकडे असा एक पॉईंट पाहिजे. आणि इथं एक बल्बसाठी आपण एक स्पेस दिलेला आहे, तर असा आपण बल्ब ऑन ऑफ करू शकतो इथून. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण आता इथंच थांबूया. जर तुम्हाला अजून या विषयात जर कोणत्या विषयावर जर माहिती पाहिजे असेल या संदर्भात, तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. आपण वेगवेगळ्या विषयावर मी व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. त्याचबरोबर इकडं माझा अजून एक सेटअप आहे, तर इकडं बदक आहेत मस्कोवीचे. त्याबाबत जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा. मी त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर आता थांबूया आपण इथं. धन्यवाद.